नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी सुरू झाली आहे। ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे, तरच तुमचा हप्ता चालू राहणार आहे, नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होणार आहे। ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणत होते की आम्ही नारी शक्ती ॲपमधून फॉर्म भरला होता, तर आमची ई-केवायसी कशी होईल? तर लक्षात ठेवा, तुम्ही कोठूनही फॉर्म भरला असेल, ॲपमधून भरलेला असू द्या किंवा बाहेर कोठूनही भरलेला असू द्या किंवा घरी भरलेला असू द्या, तरी आता तुमची केवायसी एकाच वेबसाईटवरती होणार आहे। ही केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून भरू शकता, घरी बसल्या भरू शकता। तर ती केवायसी कशी करायची याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। केवायसी करण्यासाठी तुम्हाला ladkibain.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं दाखवलेलं आहे। या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ई-केवायसीचे पेज ओपन होईल। या ठिकाणी ज्यांची केवायसी करायची आहे त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा कोड जसाच्या तसा दिलेला आहे तो येथे टाकून घ्यायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे। इथं मी सहमत आहे यावरती टिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। तुमच्या नावासमोर आधार कार्डावरती ज्यांचं नाव आहे त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा जसाचा तसा टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर आधार क्रमांकाला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, तो या ठिकाणी टाकायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही ज्यांचे आधार कार्ड नंबर इथं दिलेला आहे त्यांचं नाव येईल आणि तुम्हाला या ठिकाणी एक माहिती द्यायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। या ठिकाणी तुम्हाला होय निवडायचं आहे। जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी तुमची जी काही जात आहे ती निवडायची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। या ठिकाणी पण तुम्हाला होयच निवडायचा आहे आणि खाली जो कॉलम दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खोटी नसून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाईस पात्र राहील। या ठिकाणी टिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमची केवायसी पूर्ण होईल। तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर वडील किंवा पती नसेल तर त्यांच्यासाठी अजून ऑप्शन आलेलं नाही। ऑप्शन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल। अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मोबाईलमध्ये ई-केवायसी करू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।